सर नमस्कार. आत्ता आपण तळेगाव स्टेशन या ठिकाणी आहोत. या ठिकाणी एक स्वातंत्र्य दिनानिमित्त एक विशेष असा उपक्रम आहे. नक्की काय माहिती सांगाल आपण, काय आहे आणि काय सांगू शकाल? नमस्कार सर्व तळेगावकर वासियांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून व समस्त परिवारांकडून. ह्यावर आपण दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी ह्या आपल्या भारताच्या अनमोल दिवशी आपण हा उपक्रम घडवत असतो, जिथे रक्तदान शिबिर हे आपण आयोजित करत असतो. तर रक्तदान हे एक महादान, जसं ताईंनी सांगितलं, रक्तदान हे एक महादान म्हणलेलं आहे. तर आज आपण ज्यावेळेस रक्तदान ह्या विषयावरती बोलत असतो किंवा रक्तदान हा विषय आपल्याला ज्यावेळेस आपण गांभीर्याने जर बघितलं तर एका रक्तातनं 4 अशा ब्लड बॅग्स तयार होत असतात. PCV झालं, प्लाझ्मा झालं, मग त्यानंतर आपले प्लेटलेट झाले आणि क्रायोप्लास्टी. तर हे जे घटकं आहेत, हे घटकं आपल्याला प्रत्येक रुग्णाला, म्हणजे नॉर्मल डिलेव्हरीपासनं ते सिझेरियन डिलेव्हरीज होणार असतील, 1 वीकचं बाळ असेल पासून ते आपल्याला जे पुढे 80-90व्या वर्षापर्यंत हॉस्पिटलायझेशनमध्ये, ह्या सगळ्यांमध्ये ह्याची गरज फार भासत असते. त्याहून पुढे मी एक ॲड करू इच्छितो यामध्ये की आजच्या तारखेला रुग्णांची संख्या किंवा लागणाऱ्या ब्लडची संख्या ब्लड बँक हॉस्पिटल्समध्ये ही खूप अतिरिक्त जास्त आहे. आणि आपल्याला BP, शुगर आणि थायरॉईड नसणारी लोकसंख्या जी आहे ती दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. तर मी ह्या माध्यमातून किंवा ही अपॉर्च्युनिटी घेऊन मी एक आवाहन करू इच्छितो सगळ्यांना की ज्यांचे पण आजच्या तारखेला ज्यांना पण BP, शुगर किंवा थायरॉईड असे काही आजार नसतील, त्यांनी कृपा करून पुढे यावे. आमच्या इथे दर 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टला आपण येऊन करू शकता, किंवा आपल्या निकटास जिथे कुठे रक्तदान शिबिर घडत असेल तर आपल्या सर्वांना मी विनंती करू इच्छितो की आपण प्लीज तिथे जाऊन उत्स्फूर्तीने रक्तदान करा. कारण की एका रक्तातनं 4 पेशंट्सची जीवनदान मिळू शकतं. थॅलेसेमिया असतील किंवा असे बरेच सारे आजार आहेत ज्यांना ह्याची गरज असते. तर प्लीज एक रिक्वेस्ट आहे की एक सुजाण नागरिक, भारताचे एक सुजाण नागरिक, आज आपण 80 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आज आपल्याला विश्वगुरू ह्या विश्वगुरूपर्यंत पोचायचं आहे. तर आपल्या सगळ्यांना एक आव्हान आहे की प्लीज तुम्ही या आणि उत्स्फूर्तीने रक्तदान करा. बरं, या ठिकाणी रक्तदानाला यायचं असेल तर नक्की पत्ता काय सांगाल आणि किती वाजेपर्यंत रक्तदान असणार आहे? सर, आज दुपारी 2:30 वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर आयोजित आहे. IDBI बँक, मेन तळेगाव चाकण रोडला IDBI बँकपासून खाली उतरताच शांतीनाथ सोसायटी आहे, तिथे आदेश्वर जैन मंदिरच्या निकटमध्ये जे एक हॉल आहे तिथे हा उपक्रम आयोजित केलेला आहे. ओके सर, धन्यवाद. आणि मॅडम नमस्कार. आत्ता आपण तळेगाव स्टेशन या ठिकाणी आहोत. तर नक्की या ठिकाणी एक आगळावेगळा असा उपक्रम आहे. आज 15 ऑगस्ट 2026, आज स्वातंत्र्य दिन आहे आणि या ठिकाणी एक वेगळा उपक्रम आहे. नक्की काय माहिती सांगाल? शांतीनाथ सोसायटी माझ्या वार्डमध्ये 5 नंबरचा हा वार्ड आहे. आणि 5 नंबरचा हा वार्ड जो आहे अतिशय स्टँडर्ड असा आहे. म्हणजे या ठिकाणी मला नागरिकांना काही समजावून सांगायचं असेल तर मला त्रास पडत नाही आहे, कारण खूप सर्व सुशिक्षित असे नागरिक आहेत. शांतीनाथ सोसायटी जी आहे माझ्याच वार्डमध्ये आहे आणि दरवर्षी या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम जे आहेत चालतात. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी दोन्ही दिवशी या ठिकाणी माझेच विद्यार्थी आहेत शांतीनाथ सोसायटीमधले. जैन आहे, हा ओसवाल आहे आणि त्याच्याबरोबर हे सर्व शांतीनाथ सोसायटीमधले सर्व नागरिक जे आहे प्रत्येक उपक्रमाला अतिशय उत्तम असा प्रतिसाद देतात. आणि हे रक्तदान शिबिर घेतलेलं आहे, त्यासाठी डॉक्टर मंगला नागरे या ठिकाणी उपस्थित आहेत. गरवारे ब्लड बँक जे आहे ते सर्व या सांभाळतात आणि जसं जमेल त्याप्रमाणे रक्तदान हे लोक करत असतात. आणि रक्तदान हे महादान आहे आणि या समाजाकडून, अगरवाल समाजाकडून हे फार मोठं दान जे आहे ते होत आहे. आणि अशा प्रकारे दान होणं, रक्तदान होणं किंवा नेत्रदान होणं किंवा अवयवदान होणं हे खूप स्टँडर्ड समजलं जातं आणि खूप मोलाचं आहे. नुसतं स्टँडर्ड नाही तर यामुळे रुग्ण वाचणार आहेत. म्हणजे खूपच असं हे सुंदर काम या ठिकाणी हे करतात सर्वजण. म्हणजे प्रत्येकजण उपक्रम घेतात, पण सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे घेऊन मनोरंजन करतात. पण हे जे आहे हे वेगळ्या प्रकारचं
उपक्रम आहे. तर हा उपक्रम माझ्या वार्डात होतो म्हणून मला फार अभिमान वाटतो. ओके मॅडम, धन्यवाद. संतोष भाऊ नमस्कार. आज या ठिकाणी खूप छान असा उपक्रम आहे. आज 15 ऑगस्ट 2026 या ठिकाणी शांतीनगर सोसायटी या ठिकाणी एक रक्तदान शिबिराचं आयोजन आहे. आपण सुद्धा या ठिकाणी सदिच्छा भेट देण्यासाठी आलेला आहात. तर नक्की काय शुभेच्छा द्याल, काय सांगाल आपण? सर्वप्रथम तळेगावकर बंधू भगिनींना आज 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आणि याच पार्श्वनाथ सोसायटी असेल, पार्श्वनाथ ट्रस्ट असेल, यांचे विविध कार्यक्रम वर्षभर असतात. आणि या कार्यक्रमामध्ये 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल, हे सर्वात उत्कृष्ट असा कार्यक्रम म्हणजे रक्तदान शिबिर असतो. रक्तदान शिबिर हे श्रेष्ठ दान मानलं जातं. आणि आजच्या या पिढीमध्ये मगाशी त्यांनी सांगितलं की रक्ताचं महत्त्व आणि आजच्या युगामधील आधुनिक युगामध्ये माणसाची असलेली धावपळ, यात आपलं आरोग्य सांभाळलं पाहिजे. रक्तदान जे करतात त्यांचं आरोग्य ठीक राहतं असं नक्कीच मला वाटतं. कारण की स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देता येतं रक्तदान निमित्ताने. तर आपण सर्व तळेगावकर असतील त्यांनी या ठिकाणी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवा हीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि हा स्तुत्य कार्यक्रम असा दरवर्षी हे घेत असतात. विविध कार्यक्रम असतात, नवरात्र असेल, विविध कार्यक्रम या ठिकाणी घेत असतात. या कार्यक्रमाला आम्ही नेहमी येत असतो. अतिशय चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम, चांगले संदेश, सामाजिक संदेश देण्याचे कार्यक्रम या ठिकाणी ट्रस्टच्या माध्यमातून होत असतात. त्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या आत्ता येणाऱ्या चौकाचं, आज या चौकाचं नामकरण होणार आहे, त्यासाठी सर्वांनी तिथे उपस्थित राहावी विनंती. धन्यवाद सर. आता